to the break. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटीच्या या यूट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या सेशनमध्ये आपण जी काय आता जिल्हा परिषदची भरती आलेली आहे, तर विद्यार्थ्यांचे बऱ्याचदा आम्हाला मेसेजेस प्रश्न असे आहेत की जी आधीची जी ॲड झालेली होती तर त्याचे काही क्वेश्चन्स आहेत का। ॲक्च्युली जे क्वेश्चन्स आहेत हे खूप आधीचे आपण कलेक्ट केलेले आहेत, जे आधी एक्झाम झाली होती जेडपीची ते सगळे क्वेश्चन्स कलेक्ट केले आहेत आणि त्यामधलेच काही सॅम्पल क्वेश्चन्स मी इथं तुम्हाला शो करत आहे। त्यासोबतच मागचे क्वेश्चन तर आहेतच, पण त्यासोबतच आत्ताचा ट्रेंड काय आहे, आत्ता कसे क्वेश्चन्स विचारले जातात हेही समजणं तितकंच महत्त्वाचं आहे। सो त्यामुळे आपण जुनेदार क्वेश्चन बघणारच आहोत, काही सॅम्पल क्वेश्चन्स, आणि त्यासोबतच आता रिसेंटली काही या वर्षभरात ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये कसे क्वेश्चन्स विचारलेले तेही आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। सो आजच्या या सेशनमध्ये आपण एक स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जो अगदी बेसिक सब्जेक्ट आहे तुमचा, जो कोर सब्जेक्ट आहे महत्त्वाचा, त्यातले काही सॅम्पल क्वेश्चन्स या सेशनमध्ये मी डिस्कस करणार आहे। सो बघा, अभ्यास सुरू करायच्या आधी जो सिलेबस दिलेला आहे, डायरेक्टली अभ्यासाला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला क्वेश्चन्स कसे विचारले जातात, कसे डेप्थ लेवल असते, एमसीक्यू पॅटर्न कसा असतो हे समजणं गरजेचं आहे। तरच तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे तुम्ही त्या ठिकाणी डिसाईड करू शकता। त्यासाठी हे पहिल्यांदा क्वेश्चन समजून घ्या, डेप्थ समजून घ्या, जुन्या क्वेश्चनची सुद्धा आणि नव्या क्वेश्चनची सुद्धा। सो इथं बघा, तुम्हाला हे सगळे 2015 वगैरे जे आधीचे एक्झाम झाले होते, खूप आधी ह्या एक्झाम झाल्या होत्या, तर त्यावेळेचे हे क्वेश्चन्स बघायला मिळतील। असं नाही की त्यावेळेचे क्वेश्चन्स आहेत म्हणून खूपच वन लाइनर वगैरे होते, तिथंही काही तुम्हाला डेप्थ पर्यंतचे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत। ठीक आहे, सो पहिला क्वेश्चन बघा आता, द रेशो ऑफ अ शियर मॉड्युलस टू मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी फॉर अ पॉइझन्स रेशो ऑफ 0.5 विल बी। सो थोडक्यात इथं आपल्याला जे रिलेशन असतं, जो काय आपला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे की E इज इक्वल्स टू 2G इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू, याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे। तुम्हाला इथं G डिवायडेड बाय E चा रेशो विचारलेला आहे। सो E जर मी या साईडला घेतला तर हा सगळा पार्ट या साईडला जाईल। सो 2 इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू अशा पद्धतीने येईल। सो 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 1 प्लस 0.4 असं काहीतरी येईल। सो आता ऑप्शन वरून जावं लागेल आपल्याला, कारण डायरेक्टली फ्रॅक्शनल हे सॉल्व्ह न करता 1/2 लाच मी 0.5 असं लिहू शकतो आणि 1 प्लस 0.4 हे 1.4 असेल। सो हेच तुमचं 5 डिवायडेड बाय 14 अशा पद्धतीने येईल। सो हे अशा टाईपच्या ऑप्शन्स वरून तुम्हाला क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजेत। म्हणजे डायरेक्टली सॉल्व्ह करत बसायचं नाही की 5 ला 14 ने डिवाइड करतो, आन्सर कॅल्क्युलेट करतो, नाही, पहिला ऑप्शन बघून घ्यायचे, ऑप्शन वरून काय इथं अपेक्षित आहे हे तुम्हाला लक्षात येईल। सो या पद्धतीने इथं ऑप्शन सी जो आहे हा करेक्ट असेल। क्वेश्चन नंबर 2 बघा, अ बीम विच इज फिक्स्ड ॲट वन एंड अँड फ्री ॲट द अदर इज कॉल्ड ॲज। सिंपल होता अगदी, हा अशा टाईपचे सिंपल क्वेश्चन ही तुम्हाला लास्ट टाइम विचारण्यात आलेले होते। सो सिंपली बघा, बीम आहे विच इज फिक्स्ड ॲट वन एंड, सो अगदी सिंपल आहे, सर्वांनी याचा आन्सर देणं अपेक्षित आहे। अँड फ्री ॲट अदर एंड, अशा टाईपच्या बीमला आपण काय म्हणतो, कॅन्टिलिव्हर बीम म्हणतो। सो या ठिकाणी डी जो ऑप्शन आहे हा डी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे। मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट इन अ बीम ऑकर्स वेअर, आता यामध्ये मुलांचं कन्फ्युजन असते की शेअर फोर्स जो आहे हा मिनिमम असला पाहिजे, 0 असला पाहिजे का साइन चेंज झाली पाहिजे। तर हे लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट तुमची मॅक्झिमम असते तिथे शेअर फोर्स काय करतो, आपली साइन चेंज करतो। जसं की बघा, या ठिकाणी जर बघितलं आपण सिंपल, जर आपण एक एक्झाम्पल बघितलं की अशी एक बीम आहे तुमची, अशा टाईपची एक बीम आहे, इथे एक सपोर्ट आहे, सपोज इथे एक सपोर्ट आहे, इथे एक पॉइंट लोड आहे। सो या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे असं काय तर आहे, सपोज SFD जो आहे तो, तर या ठिकाणी BMD जी आहे अशी येत होती। सो इथली ही मॅक्झिमम व्हॅल्यू कधी आली, जेव्हा शेअर फोर्सनं आपली साइन चेंज केली। हेच तुमचा UDL मध्ये पण कन्सिडर करा, अशाच पद्धतीचं असेल। सो शेअर फोर्स जो आहे जेव्हा आपली साइन चेंज करतो त्यावेळेला बेंडिंग मुवमेंट काय असते, आपली मॅक्झिमम असते। त्यामुळे या दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं, बट महत्त्वाचं काय आहे, साइन जे आहे साइन चेंज करणं हा पॉईंट महत्त्वाचा आहे। त्यानंतर बघा, विच मटेरियल हॅज द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ अ पॉइझन्स रेशो। आता इंजिनिअरिंग मटेरियल जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा पॉइझन्स रेशोच्या ज्या व्हॅल्यूज आहेत या 0 to 0.5 असतात। ठीक आहे, 0 to 0.5 असतात। 0 कोणाचे असते, कॉर्क नावाचं एक मटेरियल आहे, त्या कॉर्क नावाच्या मटेरियलची जी व्हॅल्यू आहे ही 0 असते। आणि इथं जे दिलेलं आहे रबर, एक्झॅक्टली नाही बट जवळपास 0.5 पर्यंत ही व्हॅल्यू असते। सो मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ही रबरची असते तुमच्या पॉइझन्स रेशो मध्ये। ठीक आहे, सो दॅट्स वाय हियर ऑप्शन ए इज अ करेक्ट। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा, व्हेन अ शाफ्ट इज अ सब्जेक्टेड टू प्युअर ट्विस्टिंग द टाइप ऑफ स्ट्रेसेस डेव्हलप्ड इन द शाफ्ट इज। ट्विस्टिंग म्हणजे काय की सपोज ही अशी बीम आहे तुमची,
अशी काहीतरी एक शाफ्ट आहे सपोज तुमचा, असा काहीतरी शाफ्ट आहे हा. सो या शाफ्टवर जर मी या डायरेक्शन मध्ये आणि या डायरेक्शन मध्ये असं जर फोर्स ऍक्ट केला, ठीक आहे, अशा पद्धतीने ह्याला फोर्स ऍक्ट केला तर हे ट्विस्टिंग डेव्हलप होतं. आणि हा जो फोर्स आहे हा फोर्स तुमचा कसा आहे, टँजेन्शियल आहे त्या सरफेसला टँजेन्शियल आहे. सो त्या ठिकाणी इथं टँजेन्शियल हा फोर्स आला म्हणजे स्ट्रेसेस तयार होतात, या शियर स्ट्रेसेस डेव्हलप होतात. इथं कुठले आहेत तुमच्या टॉर्शन मध्ये शियर स्ट्रेसेस डेव्हलप होतात आणि बेंडिंगच्या केसमध्ये तुमच्या कॉम्प्रेशन आणि टेन्साइल स्ट्रेसेस डेव्हलप होतात. सो या ठिकाणी शियर स्ट्रेस करेक्ट आन्सर आहे. त्याच्याशीच रिलेटेड बघा हा क्वेश्चन आहे बघ, याची डेप्थ किंवा लेवल जी आहे समजून घ्या कशी आहे. अ शाफ्ट इज सायमल्टेनियसली सब्जेक्टेड टू अ टॉर्क T and बेंडिंग मोमेंट M. द रेशो ऑफ अ मॅक्झिमम शियर स्ट्रेस टाऊ मॅक्स जो आहे, या टाऊ मॅक्स ची व्हॅल्यू 16T डिवायडेड बाय पाय डी क्यूब असते, ठीक आहे. आणि हे जर आपण नॉर्मल स्ट्रेस कन्सिडर केली म्हणजे बेंडिंग स्ट्रेस कन्सिडर केली तर ही 32M डिवायडेड बाय पाय डी क्यूब असते. कधी, जेव्हा आपला शेप जो आहे हा शेप आपण सर्क्युलर कन्सिडर करतो त्या केसमध्ये. रेक्टँग्युलर साठी या बेंडिंग स्ट्रेसच्या व्हॅल्यू चेंज होतील. सो या ठिकाणी जर आता रेशो विचारलेला आपल्याला शियर स्ट्रेस टू बेंडिंग स्ट्रेस, म्हणजे शियर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेसचा रेशो विचारलेला आहे. सो पाय डी क्यूब कॅन्सल होऊन जाईल. या ठिकाणी हा 16 कॅन्सल होऊन जाईल, हा 2 राहील. सो या ठिकाणी T डिवायडेड बाय 2M, T डिवायडेड बाय 2M म्हणजे जो डी ऑप्शन आहे हा डी ऑप्शन या ठिकाणी तुमचा करेक्ट असणार आहे. डी ऑप्शन या ठिकाणी काय तुमचा डायरेक्टली करेक्ट येईल. सो या लेवल पर्यंतची आपली प्रॅक्टिस असणं गरजेचं आणि यासाठी सगळे फॉर्म्युले आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत. नेक्स्ट बघा, an actually loaded bar is subjected to a normal stress of 173 MPa. The maximum shear stress in the bar is, जेव्हा आपण हे प्रिन्सिपल स्ट्रेसेस मधला पॉइंट आहे, टाऊ मॅक्सची जी व्हॅल्यू आहे सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 असं कन्सिडर करतो. पण या ठिकाणी एकाच डायरेक्शन मध्ये फक्त स्ट्रेस ऍक्ट होत आहे. सो 173 मायनस 0 डिवायडेड बाय 2 म्हणजेच थोडक्यात 173 डिवायडेड बाय 2. सो या ठिकाणी जर आपण सॉल्व केले हे तर हे 86.5 86.5 जे आहे हे आन्सर तुमचं या ठिकाणी येऊन जाईल. सो बी ऑप्शन जो आहे हा बी ऑप्शन इथं करेक्ट असेल. युलर्स फॉर्म्युला होल्ड्स गुड ओनली फॉर. तर बकलिंग ऑफ कॉलम मध्ये दोन टाईपचे तुमच्या थिअरी असतात, एक आहे युलर्स थिअरी आणि एक आहे रँकाइन्स थिअरी. युलर्स थिअरी जी आहे ही जे लॉंग कॉलम आहे त्यालाच फक्त युजफुल असते आणि रँकाइन्स जे आहे शॉर्ट असेल किंवा लॉंग असेल दोन्हीसाठी सुद्धा ऍप्लिकेबल असते. सो युलर्स फॉर्म्युला होल्ड्स गुड ओनली फॉर काय असणार आहे तुमचं या ठिकाणी लॉंग कॉलम जो आहे हा बी ऑप्शन तुमचा इथं करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 9 बघा, कॉलम विथ मॅक्झिमम इक्विव्हॅलेंट लेंथ हॅज. सो या ठिकाणी ज्या कंडिशन्स आहेत कॉलमच्या, जेव्हा आपण दोन्हीही एंडला हिंज कन्सिडर करतो तेव्हा हे असं तयार होतं तुमचं जे बेंडिंग होत असतं त्या ठिकाणी. सो इथं फुल टोटल लेंथ आपण ॲज अ इक्विव्हॅलेंट लेंथ म्हणून कन्सिडर करतो. हेच जर दोन्ही फिक्स्ड असतील तर L/2 घेतो आपण, कारण हे असं काहीतरी तयार होतं. त्यानंतर जर एका साईडला फिक्स्ड आहे आणि एका साईडला हिंज आहे, सो या ठिकाणी जे आहे असं काहीतरी डेव्हलप होतं, ठीक आहे, असं काहीतरी डेव्हलप होतं. सो या ठिकाणी L/√2 असेल आणि त्यासोबतच यासोबतच जर या ठिकाणी आपण एका साईडला फिक्स्ड ठेवलं आणि एका साईडला फ्री ठेवलं तर हे असं काहीतरी तयार होते. सो या ठिकाणी इक्विव्हॅलेंट घेताना आपल्याला 2L घ्यावं लागतं. म्हणजे जेव्हा वन एंड इज अ फिक्स्ड अँड अदर इज अ फ्री, या केसमध्ये काय होतं की सगळ्यात जास्त इक्विव्हॅलेंट लेंथ, बट या ठिकाणी जी काय क्रिपलिंग लोडची बकलिंग लोड जो आहे तो सगळ्यात मिनिमम राहतो या कंडिशनमध्ये. इथं सगळ्यात ही मिनिमम व्हॅल्यू आहे, बट या ठिकाणी लोड मात्र कॅरिंग कॅपॅसिटी सगळ्यात जास्त राहते. सो वन एंड इज अ फिक्स्ड अँड अदर इज अ फ्री. सो या ठिकाणी जो डी ऑप्शन आहे हा डी ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 10 बघा, द नंबर ऑफ इनडिपेंडंट इलास्टिक कॉन्स्टंट फॉर अ लिनियर इलास्टिक आयसोट्रोपिक अँड होमोजिनियस मटेरियल. सो या ठिकाणी हे 2, 9, 21 अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. सो या ठिकाणी जे पहिलं विचारलेलं आहे की आयसोट्रोपिक पण आहे आणि होमोजिनियस पण आहे, तर याला दोन इनडिपेंडेंट जरी असतील तरी बाकीचे दोन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बाकीचं ऑर्थोट्रोपिक अँड आयसोट्रोपिक साठी हे नंबर्स येतील. सो हे होते आधीचे जे क्वेश्चन्स आहेत, जे ज्या विद्यार्थ्यांना जे डिमांड असते की मला मागचे क्वेश्चन्स काय होते, PYQ काय होतं त्यांच्यासाठीचे हे सगळे क्वेश्चन्स होते. आता जो काय ट्रेंड आहे सध्याचा लेटेस्ट ट्रेंड जो आहे त्यानुसार कसे क्वेश्चन्स येत आहेत बघा. यामध्ये थोड्या प्रमाणात चेंजेस झालेले आहेत. तर पहिला चेंज असा आहे
की जे मगाची जी काही कंटेंट दिसत होता क्वेश्चन मधला तो थोडासा स्मॉल असायचा, इथं कंटेंट थोडासा तुम्हाला क्वेश्चन मधला जास्त दिलेला असतो. हा पहिला मेजर आहे. म्हणजे बघा हे असे काहीतरी तुम्हाला क्वेश्चन दिलेले असतात. न्यूमेरिकल क्वेश्चनचं प्रमाण थोड्या प्रमाणात इन्क्रीज होऊ शकतो तुमचं आत्ताच्या पॅटर्ननुसार, आणि स्टेटमेंट स्वरूपात जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे करेक्ट इनकरेक्ट जे आहेत असे क्वेश्चन्स आत्ताच्या याच्यामध्ये जास्त विचारले जातात. हा आत्ताचा ट्रेंड आहे. ठीक आहे. सो बघा आत्ताचा जो ट्रेंड आहे, जे काय आत्ताच्या या वर्षभरात जे एक्झाम झाले त्यामधले काही सॅम्पल क्वेश्चन्स आहेत. रेक्टँग्युलर बीम विच इज 100 mm वाईड अँड 250 mm डीप इज सब्जेक्टेड टू अ मॅक्झिमम शिअर स्ट्रेस ऑफ 50 kN. व्हॉट इज द मॅक्झिमम शिअर स्ट्रेस डेव्हलप्ड. आता रेक्टँग्युलर मध्ये जी मॅक्झिमम शिअर स्ट्रेस असते त्याचा फॉर्म्युला हा आहे 3/2 इंटू शिअर फोर्स डिवायडेड बाय एरिया. सो या ठिकाणी जर आपण हे व्हॅल्यूज पुट केल्या तर फोर्स किती दिलेला आहे तुम्हाला 50 kN. ह्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करताना 1000 घ्यावं लागेल. एरिया किती दिलेला आहे बघा तुम्हाला 100/250 दिलेला आहे. सो या ठिकाणी जर बघितलं आपण तर सगळ्यात पहिल्यांदा जितके जास्त झिरोज कॅन्सल करता येतील ते करूयात. सो हे बघा हे 3 झिरोज आहेत, हे 2 झिरो गेला, हा 1 झिरो गेला, हा 25 गेला, हा 2 गेला, इथं 2 राहिले, हे 2 गेला, 2 गेला, राहिले किती फक्त 3. सो डायरेक्टली आन्सर येऊन जाईल तुमचं. बघा कुठे कॅल्क्युलेटर लागणार आहे काय, मला कुठेही कॅल्क्युलेटरची गरज नाही. सिम्प्लिफाय करायचं. पहिल्यांदा जितकं कॅन्सल होतं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा डिव्हिजन ऑपरेशनचा जास्त यूज करायचा. जितकं जास्त एकमेकाला डिवाइड होऊन कॅन्सल होऊन जाईल कॅन्सल करून टाकायचं, मग शेवटी मल्टिप्लिकेशनला इन्व्हॉल्व करायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा डिवाइड मध्ये जितकं जास्त सॉल्व्ह करता येईल तितकं सॉल्व्ह करून घ्यायचं. ओके. सो या ठिकाणी हे 3 N/mm² जो आहे हा ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल. आणखी एक बघा आत्ताचा ट्रेंड कसा आहे. अ रेक्टँग्युलर बीम 60 mm वाईड अँड 150 mm डीप इज सिम्पली सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ 4 मीटर. If the beam is subjected to central point load of 10 kN, find the maximum bending stress induced in the beam section. So हा आहे आत्ताचा ट्रेंड. सो या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीचे जर हा इथं या ठिकाणी मी ऍड केला, किती दिलेला आहे तुम्हाला 10 kN. इथं 10 kN दिलेला आहे. ही जी स्पॅन आहे सेंटरला दिलेला आहे. सो हे 4 मीटर आहे, सेंटरला दिलेला आहे. त्यासोबतच बीमचा जो सेक्शन आहे तर त्या बीमच्या सेक्शन नुसार हे 60 आहे, हे 150 आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी जर बघायचं या ठिकाणी जर आपल्याला बेंडिंग स्ट्रेसचा जर फॉर्म्युला बघायचा ठरवला तर बेंडिंग स्ट्रेस मध्ये हा फॉर्म्युला आहे तुमचा M/I इज इक्वल्स टू सिग्मा बाय वाय इज इक्वल्स टू E डिवायडेड बाय R. सो आपल्याला ह्या पहिल्या 2 टर्म इथे यूज करायच्यात स्ट्रेससाठी. हाच फॉर्म्युला असा येतो तुमचा सिग्मा I/Y. सो हेच येतं सिग्मा इंटू झेड. हेन्स सिग्माचा जो फॉर्म्युला आहे तो येतो M डिवायडेड बाय झेड. आता इथं तुम्हाला या दिलेल्या कंडिशनसाठी मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती आहे हेही आपल्याला इथं पहिल्यांदा माहित पाहिजे. सो या दिलेल्या कंडिशनसाठी मॅक्झिमम जे बेंडिंग मोमेंट आहे ती आहे WL/4 मल्टिप्लाइड बाय रेक्टँग्युलर सेक्शनसाठी झेडची जी व्हॅल्यू आहे ती आहे BD²/6. सो 6 इथं जाईल तुमचा. सो आता इथं सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. आता W दिलेला आहे 10 मल्टिप्लाइड बाय 1000 कारण किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये करावं लागेल. लेंथ 4 आहे. सो या ठिकाणी 4 मल्टिप्लाइड बाय 1000 कारण MM मध्ये करावं लागेल. मल्टिप्लाइड बाय 6 डिवायडेड बाय या ठिकाणी हे 4. विड्थ किती दिलेली आहे तुम्हाला, विड्थ दिलेली आहे 60 अँड या ठिकाणी जी डेप्थ दिलेली आहे ती 150 मल्टिप्लाइड बाय 150. सो हे अशा पद्धतीने असेल. हे आता आपल्याला विदाऊट कॅल्क्युलेटर ट्राय करायचं आहे सॉल्व्ह करण्याचा. सो सगळ्यात पहिल्यांदा बघा हे 3 झिरोज गेले, हे 3 झिरोज गेले. त्यानंतर हा 4 कॅन्सल झाला तुमचा, हा 4 ह्या 3 झिरोला हे 3 झिरो गेले, हा 4 कॅन्सल झाला, हा 6 कॅन्सल झाला, हा 6 कॅन्सल झाला. सो या ठिकाणी जे डेटा राहिलेला आहे तो आहे तुमचा 10 मल्टिप्लाइड बाय 1000 डिवायडेड बाय 15 मल्टिप्लाइड बाय 15. सो आता 5 न आपण इथं डिवाइड करू. सो इथं 5 न डिवाइड केलं हे 2 आलं, इथं 3 राहिले. ठीक आहे. त्यानंतर इथंही 5 न डिवाइड केलं, इथं 3 राहिले, इथं हे 2 राहिले, हे 0 0. सो या ठिकाणी हे असतील तुमचे 400 डिवायडेड बाय 9. सो 400 डिवायडेड बाय 9, 40ला 9 न भागवलेला 4, परत 4 राहिलं, परत 4, तर हे बाकी अशीच राहत जाईल. सो 44.44 44.44 जे आहे हे करेक्ट आन्सर येईल. सो बी ऑप्शन जो आहे हा करेक्ट येईल. सो या लेवलचे आपल्याला कॅल्क्युलेशन जमले पाहिजेत. स्ट्रक्चरल सब्जेक्टचा खूप मोठा रोल असणार आहे तुमच्या सिलेक्शन मध्ये, जसं की मॅकॅनिक्स असेल, सॉम असेल, जे तुम्हाला टॉस दिलेला आहे, RCC स्टील, यांचा खूप मोठा रोल असणार आहे तुमच्या सिलेक्शन मध्ये. सो क्वेश्चन नंबर 13 बघा परत एकदा तशाच लेवलचा क्वेश्चन. अ कॅन्टिलिव्हर बीम ऑफ अ लेंथ 3 मीटर इज अ सब्जेक्टेड टू. असा कॅन्टिलिव्हर दिलेला आहे युनिफॉर्मली वॅरिंग लोड थ्रू आउट इट्स लेंथ विथ अ इंटेन्सिटी ऑफ अ 0 ॲट द फिक्स्ड एंड
एच्या ठिकाणी इंटेन्सिटी 0 आहे आणि ही युनिफॉर्मली व्हॅरी होत चाललेली अशा पद्धतीनं या साईडला आहे 4, बीच्या एंडला आहे 4. सो कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द शिअर फोर्ससाठी. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॅन्टिलिव्हर बीम मध्ये जे काय तुमचा शिअर फोर्स असतो तुमचा ह्या सपोर्टला, ते म्हणजेच काय असते इथली रिॲक्शन. आणि कॅन्टिलिव्हर मध्ये जो काय हा लोड तयार होत आहे टोटल लोड, हाच डायरेक्टली तर रजिस्टर होतो, कारण या साईडला कुठला दुसरा रिॲक्शन नसते. म्हणजे इथली रिॲक्शन म्हणजेच टोटल लोड असतो. मग आता हा टोटल लोड कसा कॅल्क्युलेट करता येईल, 1/2 मल्टिप्लाइड बाय बेस दिलेला आहे त्यांनी किती 3 मीटर दिलेला आहे. सो या ठिकाणी हे 3 मीटर असेल, हे 3, इथं हे 4. सो 4 मल्टिप्लाइड बाय 3 12 डिवायडेड बाय 2 6. सो या ठिकाणी जे 6 किलो न्यूटन जे आहे, ऑप्शन सी जो आहे हा ठिकाणी तुमचा करेक्ट असेल. सो असे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. आणखी एक बघा, व्हॉट इज द मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट फॉर अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ अ लेंथ 10 मीटर कॅरिंग अ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता या ठिकाणी यूडीएल साठी बेंडिंग मुवमेंटचा जो फॉर्म्युला आहे WL²/8 आहे, बरोबर आहे. सो इथं आहे हे 16 L² म्हणजेच किती आहे तुमचं या ठिकाणी 10 मल्टिप्लाइड बाय 10 डिवायडेड बाय 8. सो या ठिकाणी हे 8 कॅन्सल झालं, हे 2 राहिले. सो 100 मल्टिप्लाइड बाय 100 10 मल्टिप्लाइड बाय 10 100 मल्टिप्लाइड बाय 2 200. सो या ठिकाणी जे 200 आहे न्यूटन मीटर, हे तुमचं करेक्ट आन्सर आलेलं आहे 14 साठी. नेक्स्ट एक क्वेश्चन बघा, हे सगळे आत्ताचे ह्या वर्षभरातले क्वेश्चन्स आहेत, वेगवेगळे पीएमसी असेल पीसीएमसी असेल अशा एक्झाम मधले हे क्वेश्चन्स आहेत. द इक्विव्हॅलंट लेंथ ऑफ अ कॉम्प्रेशन मेंबर ऑफ अ अनसपोर्टेड लेंथ L हिंज्ड ॲट इट्स बोथ एंड इज इक्वल्स टू. मगाची कंडिशन सांगितली होती त्याच्याशीच रिलेटेड क्वेश्चन आहे. सो या ठिकाणी हे दोन्ही सुद्धा जर हिंज्ड असतील तर त्या ठिकाणी जी काय लेंथ दिलेली आहे तीच तुमची इफेक्टिव्ह लेंथ असते. सो या ठिकाणी 4th जो ऑप्शन आहे तो तुमचा करेक्ट असेल. सो अशा पद्धतीनं ओल्ड क्वेश्चन्स ऑल्सो आणि न्यू क्वेश्चन्स ऑल्सो आपण या सेशनमध्ये डिस्कस केलेले आहेत. या क्वेश्चनचा लेवल समजून घ्या आणि त्यानुसार आता करंटली जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याची प्रामुख्याने लेवल समजून घ्या आणि त्यानुसार आपल्या अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. त्यासोबतच जेडपी साठीच्या 2 ज्या काही जेडपी भरती आलेली आहे, जेई साठीच्या 2 बॅचेस ज्या आहेत स्पेशली डेडिकेटेड टू जेडपी एक्झामिनेशन, अशा 2 बॅचेस, एक ऑफलाईन स्वरूपात एक ऑनलाईन स्वरूपात अशा पद्धतीने आपण लॉन्च केलेले आहेत ऑलरेडी. 8 ऑगस्ट पासून पुण्यातली बॅच आणि ऑनलाईनची बॅच सुरू होत आहे आणि नागपूरची जी आहे 12 तारखेपासून सुरू होत आहे. तर तुम्हाला याबद्दल काहीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर इथं 2 नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती गुगल फॉर्मची लिंक फिल करा, आमची टीम तुम्हाला कॉल करेल. ठीक आहे. सो आता ऍड यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता पूर्ण फोकसनं सगळ्या ह्या एक्झामवर लक्ष केंद्रित करा आणि मॅक्झिमम कशा पद्धतीनं आपल्याला स्कोअर जो आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये घेता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. थँक्यू.